एक सुंदर प्रेम कहाणी जी आदित्य आणि काव्या यांची आहे. आदित्य एक अभियांत्रिकी विद्यार्थी होता, तर काव्या व्यवस्थापन शिकत होती. दोघेही एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांची पहिली भेट कॉलेजच्या ग्रंथालयात झाली. आदित्य एक गंभीर पुस्तक वाचत होता, तर काव्या आपल्या मित्रांसोबत हसत खिदळत ग्रंथालयात आली. तिचं खळखळून हसणं आदित्यच्या कानावर पडलं आणि त्याने नजरेने तिला शोधलं. ती सुंदर, निरागस आणि आनंदी दिसत होती. दुसऱ्या दिवशी आदित्य आणि काव्याची परत भेट झाली. काव्या आपल्या पुस्तकांच्या बॅगेतून काही शोधत होती आणि अचानक तिची काही पुस्तकं जमिनीवर पडली. आदित्य तिथून जात असताना तिने त्याला मदत केली. त्याच वेळी त्यांच्या नजरा भेटल्या आणि दोघांनीही एकमेकांमध्ये एक अनोखं आकर्षण जाणवलं. आदित्यने तिला तिच्या पुस्तकं उचलायला मदत केली आणि त्यानंतर ते दोघं एकमेकांना ओळखू लागले. काही आठवड्यानंतर आदित्यने काव्याला एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावलं. काव्या सहर्ष तयार झाली. दोघांनीही खूप वेळ एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यांच्या आवडीनिवडी, स्वप्न आणि जीवनाबद्दलच्या विचारांची देवाणघेवाण केली. त्या दिवसानंतर दोघांमध्ये एक घट्ट मैत्री निर्माण झाली. एक दिवस आदित्यने ठरवलं की तो काव्याला आपल्या मनातल्या भावना सांगणार. त्याने तिला एका सुंदर उद्यानात बोलावलं. संध्याकाळच्या त्या नीरव शांततेत, फुलांनी बहरलेल्या बगीच्यात आदित्यने तिच्या डोळ्यात बघत आपल्या प्रेमाची कबुली दिली. काव्या, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्या हसण्यात, तुझ्या बोलण्यात आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीत मला माझं आयुष्य दिसतं. तू माझ्यासोबत कायम राहशील का? काव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने आदित्यच्या हातात हात घेतला आणि म्हणाली, आदित्य, मीही तुझ्यावर प्रेम करते. तुझं प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. मी तुझ्यासोबत कायम राहायला तयार आहे. त्या क्षणापासून त्यांचं प्रेम आणखी दृढ झालं. त्यांनी एकत्र अनेक सुखदुःखाचे क्षण अनुभवले. दोघांनीही आपल्या करिअरमध्ये यश मिळवलं आणि एकमेकांना नेहमी साथ दिली. त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात त्यांनी एकमेकांच्या स्वप्नांना साथ दिली आणि आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याची शपथ घेतली. शेवटी आदित्य आणि काव्या यांच्या प्रेम कहाणीने सर्वांना दाखवून दिलं की खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या सोबत असणं, एकमेकांना समजून घेणं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांना साथ देणं.